विश्वमूर्ते सहस्रबाहो भव विश्वमूर्ते अर्जुनाने विश्वरूप दर्शन केलं आणि मग आता त्याची प्रतिक्रिया काय आहे ते आपण पाहत आहोत। मागच्या 2 दिवसापासून प्रसंग चालू आहे। आधीचा अर्जुन स्वीकार करतो, मान्य करतो की तुम्हाला समजण्यात मी चूक केली, तुम्ही एवढे मोठे आहात हे मला माहीत नव्हतं, ही जाणीव नव्हतं, त्यामुळे मी असत्कार केला, कसं तरी वागलो, म्हणून तुम्ही क्षमा करा। दुसरी मागणी काय आहे म्हणे, तुम्ही माझ्यावर प्रेम करा, जसं वडील मुलावर प्रेम करतात, एक मित्र दुसऱ्यावर प्रेम करतो, म्हणजे तुम्ही रागवू नका, नाराज नका हो। आणखीन तो म्हणतो की हे जे रूप मी पाहिलंय, अदृष्टपूर्वम न कदाचित अपि दृष्टपूर्वम इदं विश्वरूपम। शंकराचार्य इथे म्हणतात, तव मया अन्यैहि वा तदहम, म्हणे आजपर्यंत असं रूप कोणीच पाहिलं नाही, मी सुद्धा पाहिलं नाही। आता मग देवाचे विविध रूप आहे, जसं एक निर्गुण निराकार, मग सगुण साकार, मग विराट आहे ना, असे वेगवेगळे। सगुण साकारामध्ये वेगवेगळे फरक, 24 अवतार। विराट रूप म्हणजे सूर्य चंद्र अग्नी सगळ्यामध्ये जेव्हा आपण ईश्वर बुद्धी ठेवतो, पूर्ण ब्रह्मांड हे भगवंताचं देह आहे असं मानतो शरीर। ब्रह्मांडाभिमानी, ब्रह्मांडामध्ये ज्याचं तादात्म्य आहे, तसं आपलं या शरीरामध्ये तादात्म्य आहे। वेदांतामध्ये माझं नाव काय, विश्व स्थूल शरीराभिमानी चैतन्य। स्थूल शरीराशी जेव्हा मी तादात्म्य करतो आणि मी हे मानतो की हात पाय माझे आहे, मी यांच्याशी जुळलेलो आहे, याच्यामध्ये अहम बुद्धी आहे, म्हणजे हाताला कोणी स्पर्श केला तर आपण काय म्हणतो, मला स्पर्श। तर जेव्हा अशी स्थिती आहे तेव्हा वेदांतानुसार माझं नाव आहे विश्व, मी चैतन्य आहे, चैतन्य प्लस स्थूल शरीर, चैतन्य अधिक स्थूल शरीर, त्या चैतन्याचं नाव विश्व, चैतन्य म्हणजे माझं नाव विश्व। त्याचप्रमाणे चैतन्य अधिक समष्टी शरीर म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड, तर मग त्याच चैतन्याला आपण म्हणतो विराट। दुसरं नाव त्याचं नाव आहे वैश्वानर, वैश्वानर। तर आता वेदांतामध्ये त्याचं वर्णन आहे। इथे भगवंतानी तीच एक झलक दाखवली आहे की संपूर्ण ब्रह्मांड माझं शरीर आहे। आपण विचार करून चिंतन करून असं हे मानू शकतो की सर्व ब्रह्मांड भगवंताचं शरीर, पण असं दिसत नाही ना आपल्याला, जसं अर्जुनाला दिसतं, म्हणून हे थोडे विशेष आहे। म्हणून तो म्हणतो अदृष्टपूर्व, न दृष्टपूर्वम अन्यैहि, कोणीच असं हे विलक्षण रूप पाहिलं नाही। आणखीन आता अर्जुन म्हणतो व्यथितम मनोमे, थोडं माझं मन व्यथित झालंय, कारण एवढं मोठं रूप माझ्या बुद्धीमध्ये समावत नाही, काय म्हणतात ग्रहण होत नाही, स्थिर होत नाही।
आणि भगवंताचे वेगवेगळे रूप आहे. भगवंताचं भयानक रूप सुद्धा आहे, रौद्र रूप सुद्धा आहे. ते सुद्धा अर्जुनाने पाहिलंय. तर तो म्हणतो की मी जरा घाबरलो, प्रव्यथितम. म्हणून देवा दर्शय देवरूपम, तू तर आपलं देवरूप, एक छोटं जे आकार आहे, मूर्ती रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने. इथे सुख नाही, भय झाले हो साधने. परत तुमचं आपलं ओरिजिनल ही ठीक आहे. तदेव मे दर्शय देवरूप आणि प्रसीद देवेश, तुम्ही प्रसन्न होऊन जा. आणि अर्जुन इथे म्हणतो जगन्निवास. काल मी सांगितलं तुम्हाला, मला माहित आहे तुम्ही की आता जगन्निवास आहे, फक्त पंढरी निवास नाही. पंढरी निवास सख्या पांडुरंग. आता मला जाणीव झाली की जगन्निवास तुम्ही जगन्नाथ आहे, जगन्नाथ. म्हणून आता ते देवरूप, कृष्णाचं रूप जे आहे ते तुम्ही घ्या. आणि मग तो म्हणतो कोणचं रूप घ्या, तो स्पेसिफिकली म्हणतो किरीटम गदिनम चक्रहस्तम शंख चक्र गदाधारी सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रोहिक्षणम. काल सांगितलं होतं सहार वक्षस्थल कौस्तुभश्री नमामि विष्णु शिरसा चतुर्भुजम. विष्णूचे वेगवेगळे रूप आहे. एक आहे शांताकारम भुजगशयनम पद्मा. तर म्हणे आता शंख चक्र गदाधारी असे तुम्ही होऊन जा. आता हे म्हणजे आयुध आहे भगवंताच्या, शंख चक्र गदा. वनमाली गदेशार्गे शंखी चक्री च नंदनी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवो विरक्षते वासुदेवो विरक्षतो. ओम नमः. विष्णू सहस्रनामामध्ये शेवटी हा श्लोक म्हणतो. त्यामुळे तेनैव रूपेण चतुर्भुजेन, म्हणे ते चतुर्भुज रूप मला तुम्ही दाखवा. आता चतुर्भुजेन सहस्रबाहू भाऊ विष्णू होते. इथे अर्जुन भगवंताचं संबोधन देतो. हे सहस्रबाहू, हजार भुजावाला विश्वमूर्ती. म्हणजे परत अर्जुन काय म्हणतोय की मला माहित आहे तुमचे हजार भाऊ आहे, सहस्रशील श्याम कृष्ण, पण मला ते जर भयानक वाटतं. ते 2-4 भुजावाले ठीक आहे. म्हणून तो आता त्याला असं प्रिंट झालंय त्याच्या चित्तावर. परत तो म्हणतो विश्वमूर्ती, हे विश्वमूर्ती, हे सहस्रबाहो. आता तुम्ही काय चतुर्भुजेन रूपेण इच्छामी द्रष्टुमिच्छामी. आता इथे एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की कृष्णाच्या 4 भुजा होत्या की 2? 2 होत्या. मग इथे अर्जुन का म्हणते की तुम्ही चतुर्भुज विष्णुरूप. जे वैष्णव लोक ना विष्णूची उपासना करतात ते खूप प्रसन्न झाले. ते म्हणाले बा कृष्णा चतुर्भुज रूपात आहे. आता जर तुम्ही भागवत वाचलं किंवा महाभारत वाचलं तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी असा उल्लेख आहे की कृष्णाच्या 4 भुजा होत्या. असं म्हणतात की जेव्हा कधी कधी भीम आणखीन रुक्मिणी किंवा भीम आणखीन द्रौपदी वाद करायचे, भांडणं होते, तर 2 हाताने देव भीमाला सांभाळायचे आणि 2 हाताने द्रौपदी. असं आलं. एक आणखीन असा उल्लेख झाला आहे की रुक्मिणी एकदा बेशुद्ध झाली तर भगवंताने 2 हाताने तिला उचललं, एका हाताने अश्रू तिचे
एका हाताने केसावर असा हात फिरवतो, चतुर्भुज रूप. त्यानंतर पौंड्रक राजाची नाव, जो राजा होता त्याची गोष्ट ऐकली असेल. काशी नरेश पौंड्रक, तो म्हणायचा वासुदेव कृष्ण मी आहे, माझी तुम्ही उपासना करा. तो द्वारकामधील कृष्ण नकली आहे, खोटा. पण कोणी म्हणालं की त्या कृष्णाचे 4 भुजा आहे, तुझ्या तर 2च आहे. तर त्यांनी लाकडाच्या अशा 2 भुजा लावून अशा फिट केल्या होत्या. आणि म्हणे त्यांच्याकडे तिकडे गरुड सुद्धा आहे, एक वाहन. तुझ्याकडे कुठे गरुड? एक लाकडाचा गरुड असा होता, त्याच्यावर तो बसला आहे आणि म्हणतो मी कृष्ण आहे, वासुदेव कृष्ण. तर आता तिथे त्यांनी चतुर्भुज रूप घेतलं आहे, कारण लोकांनी सांगितलं कृष्णाचं 4 भुज आहे. मग तो काय करतो, कृष्णाच्या सभेमध्ये आपल्या दूताला पाठवतो आणि म्हणतो की जा त्या कृष्णाला सांग की मी आहे खरा कृष्ण, आणि जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तुम्ही खरे कृष्ण आहात तर युद्ध करा माझ्यावर. आता जेव्हा तो दूत त्या कृष्णाच्या सभेमध्ये आला आहे तर, आणि त्याने हे सगळं सांगितलं, सगळे लोक हसू लागले, म्हणजे हा कोण आहे. तर ठीक आहे म्हणे, मी तयार आहे. मग भगवंतानी त्याच्यावर युद्ध केलं आणि त्याचं मरण झालंय, वध झालंय. पण आश्चर्य म्हणजे भगवंत त्याच्यावर नाराज नाहीये, त्याला सारूप्य मुक्ती मिळाली. सारूप्य मुक्ती म्हणजे भगवंतासारखं रूप प्राप्त करणे. सारूप्य मुक्ती का मिळाली? कारण तो भगवंताच्या रूपाचं ध्यान करत भगवंताची नक्कल करायचा प्रयत्न करायचा आणि सतत भगवंताचंच काय करायचं, तो ध्यान करायचा. भगवंत म्हणतात की कमीत कमी यांनी माझी नक्कल केली. एज यू थिंक सो यू बिकम. जसं तुम्ही विचार करता तसं. त्याला सारूप्य मुक्ती. तर या गोष्टीमध्ये देवाचे 4 भुज आहे. चतुर्भुज रूपेण, इथे शंकराचार्य छान म्हणतात की तेन एव रूपेण वसुदेव पुत्र रूपेण चतुर्मुखे. अर्जुन काय म्हणतो की तुम्ही चतुर्भुज रूप घ्या. शंकराचार्य जे म्हणतात की चतुर्भुज रूप कोणतं आहे, त्यामुळे वसुदेवाच्या घरी भगवंतानी चतुर्भुज रूपामध्येच अवतार घेतला होता, प्रकट झाले होते. वसुदेवाच्या घरी म्हणजे मथुरेच्या तुरुंगामध्ये. तुम्ही भागवत ऐका, भागवतामध्ये तमद्भुतम बालकमं मुजे क्षणम चतुर्भुजम. 12 वाजता भगवंतानी विष्णू रूपात दर्शन दिलंय वसुदेव देवकी. चतुर्भुज. मग त्यांनी लहान बाळाचं रूप घेतलं. तर वैष्णव लोक काय म्हणतात की चतुर्भुज रूपच मूळ आहे, बाकी तर ठीक आहे लीलेसाठी बाळ रूप आहे. नाही 4 भुजा घेऊन जर त्या गोपाळांबरोबर जर खेळलं तर बिचारे घाबरते, आपण विचित्र प्राणी आला. बाकी ठिकाणी सगळेच ठिकाणी 2च होते. हे मधून तर कधी बहुतेक ते विष्णू रूप घ्यायचे, कधी चतुर्भुज असं. जसं आता हे शंख चक्र, आता ते सतत त्यांच्याकडे असं दिसायचे नाही, पण जेव्हा गरज असायची तेव्हा ते प्रकट होऊन जायचे.
शिशुपालाचा वध करायचा होता असं बोट केलं तर ते लगेच तिथे, म्हणजे अदृश्य अव्यक्त रूपात त्यांच्या ते बरोबर आहे. आता मोबाईलमध्ये अदृश्य रूपात आहे की नाही सगळे मेसेज वगैरे सगळे आहे की नाही, व्हिडिओज आहे, तुम्ही प्रकट करत राहतात. ऑन केलं की सगळे प्रकट झाले. असंच काहीतरी समजायला पाहिजे. अदृश्य तर चतुर्भुजेन, द्विभुज चतुर्भुज, कधी द्विभुज जशी गरज आहे. आता तुम्ही त्या याच्यावर पाहिला असेल टीव्हीवर जेव्हा धार्मिक मालिका असतात त्याच्यामध्ये असंच येतं ना, असं एकदम मंत्र असं काही करतो, एकदम एक पाशुपत अस्त्र हातामध्ये येतं, आग्नेय अस्त्र, तर ते मंत्राच्या द्वारे ते प्रकट होतं. आमचे गुरुजी गंमत सांगतात म्हणे, एकदा दोघं भक्त लोक भांडणत होते. भगवंताचे 2 हात आहे की 4 आहे, 4 हात आहे. आणि इतकं भांडण झालं की दोघांचे 2 हात कापून टाकले. म्हणजे आपसापच भुजाहीन झाले. चतुर्भुजेन द्विभुज. तर इथे तर अर्जुन म्हणतो, म्हणजे अर्जुनाने चतुर्भुज रूप पाहिलंय ना, म्हणूनच तो म्हणत आहे. असं तुम्ही आता वसुदेव पुत्र रूपेण भव इत्यर्थ 2 वेळेचे शंकराचार्य म्हणतात. म्हणजे जेव्हा अर्जुनाने असं सगळं सांगितलं, भगवंत इथे आता म्हणतात, भगवंताने पाहिलं की हा खूपच घाबरलेला आहे, चला आता मी माझ्या या विश्वरूपाचा उपसंहार करतो, विलीन करतो. म्हणून ते काय म्हणतात, शंकराचार्य म्हणतात, अर्जुनम भीतम उपलभ्य उपसंहृत्य विश्वरूपम प्रियवचनेन आश्वासयन. खूप छान लिहितात भाष्य. जेव्हा पाहिलं की अर्जुन घाबरलेला आहे तर प्रियवचनेनं आश्वासन देतात, गोड शब्द बोलून. श्री भगवान उवाच, मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न द्रष्टपूर्वम् मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. भगवंत म्हणतात, मया प्रसन्नेन, म्हणजे प्रसन्न झालेल्या माझ्याकडून हे रूप तुला दाखवण्यात आलं. मया प्रसन्न नाही, एवढाच शब्द इतका छान आहे. याचा अर्थ असा आहे, अर्जुनाची श्रद्धा, त्याचं प्रेम, त्याचं समर्पण, त्याचा भाव पाहून भगवंत एवढे प्रसन्न झाले की त्याची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाले. म्हणजे भगवंत कसा उपलब्ध होईल हे उपलब्ध्यावर अवलंबून आहे. कळतंय? मी उपलब्ध आहे. भगवंताला कोणत्या रूपात पाहू इच्छित आहे त्याप्रमाणे तो दिसेल. एक आहे की स्वतःहून दाखवणे आणि एक आहे समोरच्याचा भाव पाहून दाखवण्याची इच्छा होणे. 2 फरक आहे. याचं उदाहरण म्हणजे सूर्य उगवतो
एक आहे स्वतःहून सूर्य उगवत असेल, आणि दुसरं पृथ्वी फिरत आहे म्हणून आपल्याला सूर्य उदित होताना दिसत आहे. कळतंय ना? म्हणजे इथे सूर्य आपल्याला उपलब्ध होत आहे, अस्त होताना किंवा उदित होताना आपल्यामुळे, त्याच्यावर त्याचं काही नाही. आणि दुसरा मी स्थिर आहे आणि सूर्य स्वतःहून वर येत आहे. तर इथे स्वतःहून देवाने काही विश्वरूप दाखवायला सुरुवात केली नाही, पण अर्जुनाची इच्छा, त्याची भक्ती पाहून भगवंताच्या मनावर आलं की याला असं रूप दाखवलं पाहिजे. यानंतर सापेक्ष आहे की नाही, अर्जुनाच्या संदर्भाने अपेक्षेमुळे भगवंत प्रसन्न झाले, आणखीन मग त्यांनी ते रूप दाखवलं. जसं दुष्ट माणसाच्या अपेक्षेने ते काय म्हणतात, भयंकर रूप घेतात. अंतःकरणाच्या संदर्भातून भगवंताचं नाव होतं अंतर्यामी. अंतःकरणाला जर बाजूला केलं तर त्याला अंतर्यामी कसं म्हणू? अंतर्यामी हे नाव काय, जो आतमध्ये राहून नियमन करतो. तो कोणाच्या आतमध्ये? अंतःकरणाच्या, मनाच्या. कळतंय ना? म्हणजे तर अर्जुनाने भगवंताला जणू काही, आता हा शब्द बरोबर नाही, बाध्य केलं. असं बाध्य केलं, he forced him to take this cosmic form because of his devotion. तर इथे भगवंत स्वीकार करत आहे की तू मला प्रसन्न केलं. मया प्रसन्ने, म्हणून शंकराचार्य जे म्हणतात, प्रसादो नाम त्वयि अनुग्रह बुद्धी तद्वता. माझ्या मनामध्ये तुझ्यावर अनुग्रह करण्याची बुद्धी झाली, अनुग्रह करण्याची एक वृत्ती आली की अरे बाबा तारा इतका समर्पण करत आहे. अर्जुनाने फार छान छान वाक्य आधी सांगितलेले की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दाखवा, असं सगळं सांगितलं. तर त्याच्या वचनामध्ये मधुरता आहे, अहंकार नाही. तर अनुग्रह आहे. पण समोरचा माणूस कृपा केव्हा करेल? जेव्हा आपली वागणूक बरोबर असेल. आपल्यावर एक या भगवंत अनुग्रह मूर्तीमध्ये येईल की उग्र मूर्ती. आता एकच भगवंत आहे, पण हिरण्यकश्यपूसाठी तो उग्र आहे, प्रल्हादासाठी तो सौम्य. आपण त्याला प्रसन्न करून त्याचं मन जिंकू शकतो. देव तर म्हणतच आहे अहम भक्त पराधीन. भागवतामध्ये आलेले अंबरीश रायाच्या गोष्टीमध्ये आले, मी भक्ताच्या पराधीन. जेव्हा दुर्वासाच्या पाठीमागे सुदर्शन चक्र धावत आहे, ते म्हणत आहे वाचवा वाचवा. तर देव काय म्हणतो की सुदर्शन चक्र मी अंबरीशच्या अधीन केलेलं आहे, तुम्ही अंबरीशचे पाय धरा. त्याला तिथे नियुक्त केलं होतं, सेवेमध्ये ठेवलं. तर म्हणजे भगवंत म्हणतात मी त्याच्या पराधीन झालेलो. तर मया प्रसन्नेन तव अर्जुन इदम रूपम परम. हे परम रूप मी तुला दाखवलं. आणि कसं काय दाखवलं मी? आत्मयोगात. आत्मयोगात म्हणजे माझ्या योग शक्तीने मी हे दाखवलं. शंकराचार्य म्हणतात आत्मनः ऐश्वर्यस्य सामर्थ्यात. माझ्यामध्ये हे सामर्थ्य आहे की मी असं रूप दाखवू शकतो. आत्मयोगात भगवंताची शक्ती आहे आणि माझ्या शक्तीने, सामर्थ्याने, योग शक्तीने मी हे रूप तुला दाखवलं. आणि हे रूप कसं आहे? तेजोमयम, तेजप्राय.
तेजोमय न तो भूतमयम. जग आपल्याला जे दिसतंय ना ते भूतमय दिसतं. भूत म्हणजे पंचभूत, पंचभूतात्मक जगत आपल्याला दिसतं. अग्नी, वायू, पृथ्वी हे सगळं इथे आहे. पण देव काय म्हणतं हो की खरोखर जर बघितलं तुम्ही तर हे संपूर्ण जग तेजानेच व्याप्त आहे, चैतन्यानेच व्याप्त आहे. त्याच्यावर हे पंचमहाभूत एक आभास आहे. खरं म्हणजे भूतमय नाही आहे, चैतन्यमय, चिन्मय आहे, चिद्विलास आहे, चैतन्याचा विलास आहे. हे पंचमहाभूत शेवटी प्रकट कुठून होतं? चैतन्यापासून. चैतन्याने जणू काही या सगळ्या रूपात एक आकार घेतलेला आहे. खरोखर तेजोमय आहे. इथे तेज म्हणजे असं प्रकाश नाही, तेज म्हणजे चैतन्य. अच्छा, भूतमय आहे की चैतन्यमय याची ओळख कशी काय करायची? त्यामुळे चैतन्याला बाजूला करून जर हे भूत राहू शकले तर आपण म्हणू की भूतमय आहे, त्यांची स्वतःची सत्ता आहे. पण त्यांची सत्ता सगळी गळून पडते जर चैतन्य दिसत नसेल. आता बल्ब आहे, ट्यूबलाईट आहे, फॅन आहे. जर यांनी हे म्हटलं की आमची सत्ता आमच्यामुळेच आहे, बल्ब तर म्हणत आहे की प्रकाश माझ्यामुळे. मग वीज काय म्हणत, ठीक आहे बाबा आता तू जळत राहा, मी आता इथून जाते. वीज गेल्यावर काय? बल्ब मग कन्फ्यूज होईल, कधी कधी फ्यूज होतो, कधी अरे मी तर मला जळवतो, मी जळत. आता मला माझी खरी जाणीव झाली आहे. विद्युतमय, पण त्याच्यावर हे सगळे उपकरण आभास. वीज गेली की सगळे डेड, मृत. सगळ्या ज्या गाड्या आहेत पेट्रोलवर चालल्या, जर हे युद्ध चालू राहिलं, पेट्रोल डिझेलचं सप्लाय बंद, इथे सगळं टप्प होईल. तर यांची सत्ता, गाड्यांची सत्ता एवढे इतके फिरत आहे सगळे. आता अरब कंट्री इतकं श्रीमंत कशामुळे? फक्त 300 वर्षापूर्वी कुठे होतं? उंटावर फिरायचे इकडे, काही खायला नाही काही. पण आता तर भयंकर म्हणजे तिथे तुम्ही जर पाहिले दुबई वगैरे ते शेख वगैरे, कालच मी बघा त्यांचा घोडा 300 करोडचा घोडा, असे सगळे करोडाच्या. एका गाडीवर त्या चिमणीने एक अंड दिलं, ते चिमणीसारखं आहे त्याच्या कारवर. ती कार म्हणजे करोड. तर म्हणे ती आता गाडी तिचीच झाली, म्हणजे त्यांनी चालवली नाही ती. हो, असंच घरटं बनवलंय त्या वर, त्याच्या बोनेटवर. इतका पैसा कशामुळे? त्या पेट्रोल डॉलर होतं, तर सत्ता त्याच्यामुळे. उद्या जर पेट्रोल सगळं संपलं तर मग काय? परत ते तर कशामुळे सत्ता हे जरा जाणून. जगाची सत्ता दिसत नाही आपल्याला, पण आहे तेच. तेजोमयम समस्तम विश्वम. गीतेवर भगवंत स्वतःच म्हणतो ना, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्ती. अव्यक्त मूर्तीमध्ये मी व्याप्त, दिसत नाही पण त्याचा अनुभव होऊ शकतो. परत परत आपल्याला अनुभव. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असं सगळं म्हटलेलं आहे, तर असं थोडी म्हटलंय. त्यामुळे चांगलं वाटतं म्हणून मी खात आहे. अनुभवाचे गुण आहे.
तेजोमयम विश्वम अनंतम आद्यम. आद्यम म्हणजे आद्यम अनंतम, अनंतम आद्यम म्हणजे काय? आदि अंतरहित. ह्याचं विश्वरूप आहे आदि अंतरहित. कृष्णाचं एक छोटं रूप तर आदि अंत सहित आहे. प्रकट झालं परत ते विलीन. देव इथे म्हणतो की माझं ते रूप तर एक लीला आहे, लीला विग्रह त्याला म्हणतो, लीला देव. तर यन्मे तदन्ये न द्रष्टुपूर्वम, हे जे मी तुला रूप दाखवलं ते कोणीच आधी पाहिलेलं नव्हतं तुझ्याशिवाय. तुझ्या व्यतिरिक्त कोणीही पाहिलेलं नाही. तुझं भाग्य आहे कारण तू भक्त आहे, म्हणून तू मला प्रसन्न केलं ना हे सगळं झालं. आता इथे तो स्वतःच देव म्हणतो की हे रूप जे आहे हे इतर सामान्य जे साधन आहे, साधन त्याच्याद्वारे लोक पाहू नाही शकत. कशाद्वारे नाही पाहू शकत तर पहा, एक यादी दिली. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानै, न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै, एवं रूपः शक्य अहं नृलोके, द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानै, न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै, एवं रूपः शक्य अहं नृलोके, द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. स्पष्ट नाही म्हणत आहे, न न न म्हणे कशामुळे हे रूप नाही पाहू शकत. आधी ते सांगतो, न वेद यज्ञ अध्ययनही, वेदाध्ययनाच्या द्वारे याची प्राप्ती होणे. अच्छा, आता इथे दोन आहे, एक आहे वेदाध्ययन आणि एक आहे यज्ञाध्ययन. वेदांचा अभ्यास आणि यज्ञाचा अभ्यास. हो, तर म्हणे वेदाध्ययन किंवा यज्ञ यागाचा खूप अभ्यास करते. चतुर्णामपि वेदानाम अध्ययन, एक वेद नाही 4 वेदही जरी तुम्ही अध्ययन केले तरी मग म्हणे आता आम्ही येणार नाही आता प्रवचनाला, कारण गीता म्हणजे वेदाचा सार आहे. स्वतःच देव म्हणते मग काय वेदाध्ययन. आता पण असं वेदाध्ययनाचे दोन रूप आहे. एक आहे वेद म्हणजे मंत्रात्मक आहे, मंत्रात्मक म्हणजे तुम्ही नुसतं मंत्रपाठ करत आहात. पूर्ण वेद त्याला कंठस्थ आहे. आहे लोकांना काय म्हणतात तोंडपाठ, कंठस्थ म्हणतात. तर म्हणे पाठांतर चांगलं आहे. जटापाठ इकडून तिकडून असं ते म्हणतात, मागे पुढे असं. ओम भूर्भुवस्सुः तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, भूर्भुवस्सुः वरेण्यं भर्गो देवस्य वरेण्यं ओम भूर्भुवः, असं ते घनपाठ. घनचं मग जटापाठ, घनपाठ जटापाठ. अथर्वशीर्षा तुम्ही ऐकले, ओम नमस्ते अस्तु भगवान, भगवान नमस्ते अस्तु भगवान, असं म्हणजे मागे पुढे ऐकायला खूप. एकदा मला त्या सगळ्या वेदपाठी लोकांना इथे बोलवायचं. जागर मंत्र जागर, तर ते करू आपण. इथे असेल ना पंचवटीमध्ये ते भानुसे समोरच राहतात. तर एक तर हा भाग झाला. यालाही आपण म्हणूया की 4 वेदांचा काय अध्ययन आहे.
तर म्हणे चारी वेदांत ठीक आहे, त्यांनी तुमची शुद्धी होईल, व्हायब्रेशन सगळं चांगलं होईल, पावित्र्य येईल, पण विश्वरूप नाही दिसणार स्वतः देव म्हणत. प्रत्येक साधनेचे एक काय सीमा आहे, इथपर्यंत ते तुम्हाला घेऊन जाईल. तर तुम्हाला नदी ओलांडायची असेल, आता नदीपर्यंत तुम्ही कारने जाऊ शकता, मग आता कार तिथे बेकार तिथून उतरावे, आणि आता इथे पुढे नाही. एअरपोर्ट पर्यंत, विमानतळापर्यंत तुम्ही आपल्या गाडीने जाऊ शकता. आता पुढचा प्रवास आणि विमानाने, तर साधन नाही तर वेद अध्ययन. अच्छा, दुसरा अध्ययन म्हणजे मंत्रांचा अर्थ जाणून मग ज्ञान मिळवणे, हे अर्थ वेगळं. प्रमा उत्पन्न होणे, ब्रह्माकार वृत्ती, उपनिषद वगैरे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आत्मतत्वाचं ज्ञान, तर त्याच्याद्वारे तर ठीक आहे आत्मज्ञान होईल, मंत्राद्वारे शुद्धी होईल, मंत्राचा अर्थ जर जाणला आत्मतत्वाचं ज्ञान. पण विश्वरूप किंवा विराट रूप बघण्यासाठी वेगळंच. हे कशामुळे होतं हे इथे लिहिलेलं नाहीये, कशामुळे नाही होत हे इथे सांगितलं. पण शेवटी आपण पाहू उद्या, त्याच्यावर देवाने सांगितलं की हे विश्वरूप तुम्ही सुद्धा पाहू शकता. पण वेद अध्ययन याच्याद्वारे, म्हणून शंकराचार्य दोघांना वेगळं करतात, वेदाध्ययन यज्ञ. अच्छा, मग म्हणे आमच्याकडे पैसा भरपूर आहे, आम्ही दान जर केलं तर, तसं आम्ही करत नाही, पण जर आम्ही केलं तर पैसा आहे पण दान नाही, पण जर दान आम्ही केलं तर, आणि थोडंफार दान नाही. शंकराचार्य काय म्हणतात, तुला पुरुषादिभिः सुवर्ण तुला. एका पारड्यामध्ये ती व्यक्ती बसते आणि तेवढंच. आता वेगवेगळं आहे, अन्न म्हणजे काय, धान्य, पुस्तकं. गुरुदेवांचं झालं होतं सुवर्ण तुला, मुंबईला खूप मोठं झालं, सोन्याच्या अशा विटा आणल्या, त्यांनी ते केलं होतं. लीला कॅम्पस हे मोठं हॉटेल आहे, सोन्याचे नाणे सुद्धा आणले, नाणे ठेवले. गुरुदेवांनी खूप गंमत केली, त्यांनी त्याचे नाणे घेतले आणि लोकांना फेकले, त्याचा व्हिडिओ येईल. आणि त्यांची तब्येत त्यावेळेस मुळीच बरी नव्हती, अगदी म्हणजे 92 मध्ये. डॉक्टरांनी सांगितलं होतं 15 मिनिटापेक्षा जास्त बोलायचं नाही, पण त्याचा इथं बोलायला सुरू व्हायचं, विसरून घ्यायचे. त्यांनी ते कॉईन्स घेतले आणि डॉक्टर असं करून सगळ्या डॉक्टरांकडे कारण सगळ्यांचं लक्ष तिकडे होतं. फारच छान व्हिडिओ होते. आणि ते म्हणे की मी असंच टाकलंय, माया केम अँड माया वेंट, आय एम नॉट टेकिंग विथ मी. आणि आता कोणाचा प्रश्न असेल तिचं काय झालं होते, ते सांगा तुम्ही सोन्याचा. गुरुदेवांची दूरदृष्टी फार आहे. ते म्हणाले हे सगळं बँकेत ठेवा आणि याच्यामध्ये जे व्याज त्याच्याद्वारे सगळ्या सेंटर्सला तुम्ही पैसे द्या. आणि अजूनही ती स्कीम चालू आहे, कोणाला 10,000, कोणाला 15,000, तुमचं कसं परफॉर्मन्स आहे त्याच्यावर त्या सेंटरला पैसे ते जाऊन. तर आता इथून एक गोष्ट निघाली, सुवर्ण तुला. लोकांनी भरपूर त्याच्यावर दान केलं. तो व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला दाखवी नाही, तर लोक करतात. त्याचप्रमाणे तुम्ही वृंदावन वगैरे तीर्थक्षेत्रामध्ये असतं ना, एक पारडं असं लागलं. आता तिकडे कोचीन वगैरेला गेलं होतं, तिथे मंदिराच्या बाहेर वहां भी होता, राज होता.
तिथे ते बसतात ना, तेवढा तुम्ही दान. तर तुला पुरुषादिवी म्हणजे नुसतं दानाने काम होणार नाही. शॉर्टकट म्हणजे आता पैसा भरपूर आहे, दान दिलं झालं, आमची सीट रिझर्व होईल का वैकुंठामध्ये? त्यामुळे नाही, असं सांगू नाही शकत. दानही न दानही. पण याचा अर्थ नाही की आता आम्ही दानच करणार नाही. दानाने द्रव्य शुद्धी होते. दानाने ज्याला तुम्ही दान देता त्याचा खूप लाभ होतो. सध्या सगळं काही दानावरच चालू आहे. जेवढे धार्मिक संस्था आहेत, मंदिर वगैरे आहे, तर दानही. आणि गृहस्थ लोकच देऊ शकतात दान, संन्यासीकडे तर नाही, ब्रह्मचारीकडे नाही. म्हणून गृहस्थाश्रम धन्याः असा एक श्लोक आहे. 3 आश्रमाचं पालन पोषण करणारा गृहस्थ आहे. दानही. अच्छा, न क्रियाभिः, क्रियाच्या द्वारे सुद्धा विराट रूप तुम्ही नाही पाहू शकत. क्रियाभी म्हणजे शंकराचार्य म्हणतात अग्निहोत्रादिभिः, श्रोत्रादिभिः. अग्निहोत्र रोज हवन करत आहे म्हणजे त्यांनी हे रूप दिसेल म्हणे नाही. त्यांनी तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळेल आणि परत अंतःकरण शुद्धी होईल. तुम्ही तयार होऊ शकता त्या विराट रूपाचं दर्शन करायचं. मग न तपोभी उग्रही, म्हणजे जरी उग्र तप केला तर तपश्चर्या, तर म्हणे नाही. उग्र तपश्चर्या स्वतः भगवंतांनी 3 प्रकारचे तप सांगितले. त्यापैकी एक तप आहे तामसिक तप. आपल्या शरीराला कष्ट देणे भयंकर लोक आहे उग्र तप करणारे. हिमालयामध्ये थंडी वगैरे काही वस्त्र घालत नाही, नुसतं भस्म, नागा बाबा वगैरे असतात. तर कोणी पंचाग्नी ताप, कोणी एका पायावर उभं आहे. आता कुंभ मेळा झाला त्याच्यामध्ये असे सगळे आले होते. एकाने असं एक हातच वर असं केलेला आहे, किती वर्षापूर्वी. एक कोणीतरी ते असं झुल्यावर कसे बसले, झुला म्हणजे झुला त्याच्यावर काहीतरी असे बसले आणि असा एक पाय तरी खाली जमिनी. उग्रता. कोणी नुसतं काय दूधच पित आहे, नुसतं फळ खात आहे, कोणी नुसतं पाणी पित आहे. एक संत आहे ते नर्मदेचं फक्त पाणी पितात. त्या पाहिलंय का? टेंबे स्वामी झाले, सध्या आहे एकदम यंग, नर्मदेच्या काठी ते फिरत राहतात. त्यांचं नाव मी विसरत. नुसतं पाणी पितात ना. तर याच्याद्वारे उपलब्धी तर काही ना काही मिळते, सिद्धी वगैरे मिळते. एक ते देवरा बाबा होते, देवरा बाबा प्रयागराज, त्याच्या त्रिवेणीमध्ये मचान, असं मचान म्हणतात ना, असं त्याच्यावर ते बसायचे. त्यांचं वय किती लोकांना माहीतच नाही, 150-200. तर उग्रभी इथे शंकराचार्य उदाहरण दिलं. चांद्रायण आदिभी, एक चांद्रायण व्रत असतं, माहिती आहे का? चांद्रायण व्रत 16 दिवसात असं अन्न कमी 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 करत जायचं. एक जर तुम्ही पौर्णिमेला 16 पोळ्या खाल्ल्या, उदाहरण एक कमी करत, जेही खायचं त्याचं 16 भाग. अमावस्यापर्यंत, मग अमावस्या परत एक असं ते आहे. चांद्रायण, चंद्राच्या कालेप्रमाणे अन्न घ्याय. असे अनेक आहे. त्यामुळे घोर त्याच्याद्वारे नाही होऊ शकत. तर न वेद अते, न यज्ञ अते, न दान, न क्रिया, न तप, एवं रूपम शक्य
न शक्य. म्हणजे हे तर भगवंताची कृपाच पाहिजे, कृपेमुळेच हे होईल. आता देवाने कृपा केली ना अर्जुनावर. तुमची इच्छा असेल तर ते रूप मी पाहू शकतो. आता तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न, म्हणजे देवाच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न करणं हे आपल्यावर आहे. अर्जुनाने ते केलं. आपण तयार करतो ना समाजामध्ये, कोणाकडून मदत मागायची असं व्यवहार करतो की त्याच्या मनामध्ये देण्याची मग इच्छा होते. चला तर एवं रूपम तदन्येन कुरु प्रवर. परत म्हणतात की या मनुष्य लोकामध्ये, नृलोक म्हणजे मनुष्य लोक, तुझ्याशिवाय अजूनपर्यंत तर असं दृश्य कोणी पाहिलं. हे पहा, यशोदेला असं एक विराट रूप, थोडंसं एक झलक दाखवलं. दुर्योधनाला सुद्धा विराट रूप दाखवलंय, पण ते सुद्धा थोडंसं. जेव्हा काय म्हणतात कृष्ण दुर्योधनाला समजवायला गेला, तेव्हा दुर्योधनाने काय विचार केला म्हणजे त्याचं मन किती कपट आहे. आणि कृष्ण येईल तेव्हा त्याला याला पकडून घेऊ, बांधू, तुरुंगात टाक, म्हणजे सगळी गडबड हाच करतो. याच्यामुळे आम्हाला कधीच विजय मिळू नाही शकत हा जोपर्यंत. तर म्हणे याला मी बांधीने बेड्या. तर भगवंताने तेवढं रूप दाखवून दिलं की म्हणे तू हे करू नाही शकतस. असं एक विराट रूप दाखवलं. फुल जग एवढं नाही दाखवलं, पण म्हणे तुझं तुरुंग थोडं लहान पडेल माझ्या या रूपासाठी, म्हणून मोठं तुरुंग बनव. म्हणजे तू मला समजत आहे की मी फक्त मनुष्य आहे असं नाही. तर असं जागोजागी कुठे कुठे, पण हे तर म्हणजे एकदम विलक्षण. म्हणून तदान्य. आणि अर्जुनाला देव म्हणतो, अर्जुन थोडा घाबरलेला आहे ना, म्हणून आता अर्जुनाला सांत्वना देत, तू घाबरू नको. मा ते व्यथा माच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपम घोरमित्रं ममेदम्, व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं, तदेव मे रूपमिदं प्रपश्य. मा ते व्यथा मा च विमूढभावो, माते व्यथा. ते तू जे व्यथित होऊ नको, दुःखी होऊ नको, व्यथित होऊ नको. आणखीन विमूढ भाव, तू जरा गोंधळलेला दिसतो, गोंधळू नको. माझं हे रूप इद्रुम मम घोर रूपम दृष्ट्वा, असं हे माझं घोर रूप. म्हणजे इथे अर्जुन असं म्हणतोय, अर्जुनाला देवाने सांगितलं की तू व्यथित होऊ नको. अर्जुन म्हणतोय की तुमचं रूप असं आहे ना, ते पाहूनच मला कसं तरी होतं. तर देव म्हणतो यस आय नो, स्वतः तोंडानेच म्हणतो देव की माझं हे रूप घोर आहे. आतापर्यंत अर्जुन म्हणत होता, आता स्वतः म्हणतो. तर मी फक्त आधारम मधुरम नाहीये, शांत स्वरूप नाहीये, दुसरं रूप सुद्धा आहे. तर ठीक आहे, मी हे तुला दाखवलंय, पण आता तू व्यथित होऊ नको. आणि व्यपेत भीही, भय सोडून, व्यपेत सोडून, भी भय, घाबरू नको. भय वृत्तीला आता तू सोडून टाक, मनामधून भीती काढ. व्यपेत भी. आणखीन कारण काय, तू आता शूरवीर आहे, तू
तू असा घाबरलेला चांगलं दिसत नाही, शोभत. जर कोणी पाहिलं तर कसं. सो बी रिलॅक्स. इंग्रजीत काय, काम डाऊन, रिलॅक्स. डोंट फील स्ट्रेस. इंग्रजीमध्ये म्हणून लोक स्ट्रेस फ्री लाईफ कसं करू शकतो याच्यावर भाषण देतात. पण तो भाषण देणारा इतका स्ट्रेसमध्ये असतो. कृष्ण जणू ते हसून म्हणत, प्रीत मना, बी हॅपी. असं तुझ्या चित्तामध्ये आनंद होते, आता तू आनंदी हो. असं प्रीत मना, संतुष्ट होतस, शांत हो, घाबरू नको. आणखीन आता तुझी इच्छा आहे ना की मग परत माझ्या मूळ रूपामध्ये तुला दर्शन दिलं पाहिजे. म्हणे पहा तदेव रूप तदेव मे इदम रूपम प्रपंच. आता पहा हे माझं रूप. हे रूप म्हणजे जे तू ज्याची इच्छा तू केली आहे ते रूप. ते म्हणतात तदेव चतुर्भुजम शंख चक्र गदाधरम तव इष्टरूपम प्रपश्य. छान प्रपश्य, चांगल्या रीतीने तू. याप्रमाणे इथे भगवंताने जणू काही आपलं विश्वरूप असं काय आवर्त घेतलं असं म्हणतो. आवरून घेतलं. वेगवेगळे तदेव. आता संजय म्हणतो की पहा भगवंतानी काय केलं. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः. आश्वासयामास च भीतमेनम् भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा भूत्वा. आता संजय सगळं सांगत आहे. संजयने ते रूप पाहिलंय आणि तो म्हणाला की याप्रमाणे इति अर्जुनम वासुदेवस्तथोक्त्वा. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं घाबरू नको. आता मी स्वकम रूपम, माझं जे रूप आहे ते मी तुला दाखवतो. आणि दर्शयामास म्हणजे दाखवलं. संजय सांगत आहे भगवंतानी आपलं स्वकम रूप. स्वकम म्हणजे वसुदेव गृहे जातं. परत इथे म्हणतात चतुर्भुज रूप, कारण अर्जुनाची इच्छा ती होती. तर परत तेच रूप चतुर्भुज रूप ते परत दाखवलं आणि परत आश्वासन दिलं. आश्वासयामास, सांत्वन केलं की तू घाबरू नको. आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनर्सौम्य वपुर्महात्मा. महात्मा शब्द इथे पण मी आता परत तुला काय सौम्य रूप दाखवतो. हे संजय सांगत आहे धृतराष्ट्र असं असं केलं. आणखीन कोणतं रूप? सौम्य रूप. सौम्य रूप किंवा सौम्य शब्द सोम शब्दापासून. सोम म्हणजे चंद्र. तर आता पहा कृष्णाचा जन्म कोणत्या वंशामध्ये? चंद्रवंश. कृष्ण चंद्रवंशी, राम सूर्यवंशी. त्यामुळे तुमच्या त्या वंशाप्रमाणे आता तुम्ही रूप घ्या. अर्जुनाची अशी मागणी होती.
संजय म्हणतो त्यांनी त्याचप्रमाणे सौम्य. शंकराचार्य म्हणतात खूप छान शब्द दिला, प्रसन्न देह. असा देह त्यांनी धारण केला ज्याच्यामुळे अर्जुनाची भीती गेली आणि परत तो प्रसन्न झाला, आनंदित. संजयनी याप्रमाणे वर्णन केलं. आणि आता जेव्हा भगवंताचं रूप सौम्य रूप अर्जुनाने पाहिलं, आता अर्जुन इथे म्हणतो, अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं इदानीमस्मि अर्जुनाला फारच बरं वाटलं. तो म्हणतोय त्यांनी जसं ते सौम्य रूप आहे, हा आता म्हणे काय मी माझ्या मूळ स्वभावात आलो. आता आय वॉज लॉस्ट गेलं होतं, ब्लॅकआउट झालं होतं ना, की कळत नव्हतं, गोंधळ गेला होता. आता परत आय कम टू माय सेन्सेस, एवढा शुद्धीवर आला म्हणतात. आता परत माझा जो स्वभाव आहे तो मला प्राप्त झाला, मी शांत झालो. तुझं हे सौम्य रूप. इदानीमस्मि संवृत्त सचेता प्रकृतीम गता. सचेता म्हणजे शांतचित, प्रकृतीम गता म्हणजे माझ्या स्वभावाला प्राप्त झालो, माझं जे स्वभाव. आता हा श्लोक वाचला ना की एकदम परत जेव्हा गीतेचं पठण होतं ना, असं 11 म्हणजे पूर्ण 18, तेव्हा काय त्याचं छंद इथे बदलतो ना, चाल बदलते. 11वा अध्याय करतात जेव्हा हा श्लोक येतो एकदम आपल्याला वाटतं असं काही एरोप्लेन जसं लँड करतात ना, कारण त्याचे 4 लाईनचे ते सगळे तुम्हाला त्याची अनुभूती होईल जेव्हा तुम्ही पूर्ण पड. हा श्लोक आला की एकदम परत घरी आलो तसं. खरं आहे ना, ते जरा कठीण होत जातं, इतके मोठे मोठे 4. पण इथे सुद्धा अर्जुनाच्या मनस्थितीप्रमाणे व्यासांनी सुद्धा इथे मीटर चेंज केलं. इथे आपण थांबवतो, उद्या पूर्ण करू.